आपत्ती व्यवस्थापन धडा सुरू आहे, त्यातला हवामान हा मुद्दा आपला सुरू झाला होता. मी स्क्रीन शेअर करते, तुम्हाला आठवेल बघा. हा धडा जो आहे आपला बायोलॉजीचा म्हणजे जीवशास्त्राचा, ह्याच्या आधी एक मिनिट मी जरा ते ओपन करते. एक माझं बहुतेक नेटवर्क खूप स्लो आहे. मी जरा माझा कॅमेरा बंद करते, सगळं सेटल करते आणि पुन्हा तुम्हाला स्क्रीन शेअर करते. 2 मिनिट. थोडं नेटवर्क वीक चाललंय बहुतेक. 2च मिनिटं. माझं नेटवर्कच चेंज करता येईल म्हणजे बरोबर सगळं पटापट उघडेल. तोपर्यंत मला जरा सांगा बरं, तुमच्या आजूबाजूला असलेले कोणते कोणते सजीव आता तुम्ही मला सांगू शकता? तुमच्या आजूबाजूला असलेले सजीव कोणते कोणते? सजीव आहेत ना तुमच्या? मुलं. हा, शाबाश. हे एकदम भारी उत्तर आहे. मुलं. मुलं आहेत, शिक्षक आहेत. बरोबर. आवाज तर येतोय माझा आता व्यवस्थित? येस, ग्रेट. तुमच्या आजूबाजूला इतर मुलं आहेत, शिक्षक आहेत. बरं, ऑनलाईन मी पण आहे, मी पण सजीवच आहे. अजून काही आहे का आजूबाजूला तुमच्या? झाडं, पानं, फुलं, पक्षी, असं काही असेल त्यातले सजीव, निर्जीव? आपण पर्यावरणाचा अभ्यास करत होतो बरोबर ना? आपल्या बायोलॉजीच्या धड्यामधनं आपण काय काय सुरू केलंय आपण जरा बघूया. म्हणजे मग तुम्हाला मला दोनही गोष्टी एकत्रित दाखवता येतील. 2च मिनिटं. पीपीटी पण ऑन करते आणि पुस्तक पण ऑन करते. दोन्ही उघडलेले आहेत. हळूहळू उघडतायत. 1च सेकंद. त्याच्यानंतर स्क्रीन शेअर करते. आधी आपण पीपीटी मधनं सगळे मुद्दे बघूया आणि मग आपल्या पुस्तकात जाऊया. आपत्ती व्यवस्थापन असा धडा आहे आपला. आपत्ती म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण आता जे बघितलं सजीव कोणते, तसंच आपल्या आजूबाजूला अनेक निर्जीव घटक पण असतात बरोबर ना? तर या निर्जीव घटकांमधले कोणते कोणते घटक हे आपल्याला, अरे हे काय उघडलं थांबा, कोणते कोणते घटक हे आपल्याला आपत्तीजनक असू शकतात? उदाहरणार्थ तुमच्या आजूबाजूला जर जंगल असेल आणि जंगलामध्ये वणवा पेटला तर ते एक प्रकारची आपत्ती आहे, नैसर्गिक विपदा म्हणतात त्याला बरोबर. जसं की आता पावसाळा संपत आलाय, मान्सून परत जाण्याची वेळ आहे. पण हा मान्सून काही काही ठिकाणी किती भयंकर आतंक करतोय बघितलं तुम्ही. बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये किती पाऊस झालाय, तिथे सगळ्या शेतीचं नुकसान झालंय. म्हणजे अक्षरशः काल मी फोटो बघितला, त्या शेतात घराच्या बाहेर असं पाणी आहे, म्हणजे शेत, घर आणि सगळं पाणीच पाणी, आणि त्याच्यात सगळे ते कांदे तरंगतायत. म्हणजे एवढा पाऊस झालाय की सगळं कांद्याचं पीक त्याच्यात वाहून गेलं. अशा पद्धतीने ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आपत्ती म्हणजे विपदा, एखादं संकट. तर पर्यावरणातल्या अशा संकटांचं व्यवस्थापन आपण कसं करायचं, हा आपला मुख्य विषय आहे. त्याची सुरुवात जी झाली आहे ती हवामान या मुद्द्याने झाली. मैं स्क्रीन शेयर करते. संगीता मैम मुझे स्क्रीन शेयरिंग का एक्सेस दीजिए ना, मुझे को होस्ट बनाइए आप. तर हा जो धडा होता आपला, त्याच्यामध्ये आपल्याला मला शेअर करायचं आहे. संगीता मॅम, हांजी, थँक्यू. चला आता बघा, धड्याच्या इंडेक्सकडे पण आपण जाऊया आणि मग पीपीटी कडे पण आपण जाऊया. आता जरा बघा, आपण तुम्हाला पुस्तकाची हे दिसतंय, पहिलं पान जे आहे मुखपृष्ठ, तेथून जरा खाली चला आणि धडा कुठला आहे ते आठवा. कारण की मी जेव्हा हवामान म्हणाले तेव्हा हवामान हा कुठला धडा आहे? हवामान हा धडा नाहीये, हा धड्याचा एक भाग आहे. तो कुठल्या धड्याचा भाग आहे तुमच्या लक्षात आहे का? हा धडा चाललाय आपला, पर्यावरणीय व्यवस्थापन. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव झालेला आहे आपला. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह झाला आहे. वनस्पतींचं वर्गीकरण तुमचा आधीच झाला होता. आम्ल, आम्लारी आणि क्षार झालाय ना, आणि द्रव्याचे मोजमाप पण झालंय. म्हणजे अशा पद्धतीने हा आता आपला शेवटचा धडा आहे. हा झाला की आपला परीक्षेचा सगळा अभ्यास होऊन जाईल. तुम्हाला आता 10वा धडा असेल समजा, तर म्हणजे फिजिक्सचं मला माहित नाही, पण एकूण 18 धड्यांपैकी 9 धडे पहिल्या टर्म मध्ये असं धरलंय, तर ते आपल्या आता शेवटचा धडा सुरू आहे त्यातला बरोबर. तर पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या पहिल्या मुद्द्यावरती आपण जे बोलत होतो ते हवामान म्हणजे काय. आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ सजीव, निर्जीव, स्थायू, द्रव, वायू अशा अवस्थेमध्ये असतात.
पण ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावरती होतो, आपला परिणाम त्याच्यावरती होतो, याला परिसंस्था असं म्हणतात, बरोबर. ह्या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट असते जी सगळ्यांवर परिणाम करते, जे आहे हवामान. तर आपल्या आजूबाजूला हवामान कसं आहे हे तुम्ही बघितलं असेल. तुम्हाला मागच्या वेळेला मी ते व्हिडिओ मधनं पण दाखवलं होतं की न्यूजमध्ये जेव्हा हवामानाचा अंदाज सांगतात तर 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, महिनाभराचा पाऊस पुढल्या महिन्यामध्ये येणारे किंवा इतक्या दिवसांनी संपणारे असा एक अंदाज सांगितला जातो. काही काही ठिकाणी या पुढच्या 24 तासामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. लाल रंगाचे, ऑरेंज रंगाचे असे वेगवेगळे कलर्स दाखवून तिथे किती प्रमाणामध्ये ह्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो हे सांगितलं जातं. आणि ह्याचा व्हिडिओ पण आपण मागच्या वेळेला बघितला होता. तर तापमान, हवेतला दाब, समुद्र सपाटीपासूनचं अंतर, म्हणजे हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती असेल त्याला आपण म्हणतो आर्द्रता, म्हणजे ह्युमिडिटी. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथलं हवामान आपण सांगतो, म्हणजे आपण काय सांगतो, मस्त सूर्यप्रकाश, कोरडं हवामान आहे. म्हणजे काय, पावसाळी हवामान नाहीये किंवा असं ढगाळ वातावरण नाहीये, समोर धुकं नाहीये, हे सगळं नाहीये म्हणजे स्वच्छ वातावरण आहे, बरोबर. खूपच गरम होते, प्रचंड गरमी आहे, असे ह्या वाक्यामध्ये काय असतं, उन्हाळा आहे म्हणजेच तापमान जास्त आहे. म्हणजेच आता या हवामानामधलं टेम्परेचर हा फॅक्टर आपण सांगितला, इतकं गरम होते, नुसतंच घाम 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 येतो. या वाक्यामध्ये आर्द्रता जास्त आहे. ह्या सगळ्या घटकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणचं हवामान कसं आहे हे सांगतो. आता हवामान शास्त्र म्हणजे काय, तर हे असं शास्त्र आहे जे हवामानाचा अभ्यास करतं. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारं शास्त्र. तसं हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मेटेरोलॉजी, म्हणजेच हवामानशास्त्र. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवला जातो, त्याचे रेकॉर्ड्स ठेवले जातात आणि त्याच्यावरती काही तर्क बांधले जातात. उदाहरणार्थ, गेल्या 24 तासामध्ये किती पाऊस पडलाय त्याचा एक, काय बरं म्हणतो आपण, एक रेकॉर्ड ठेवला जातो आणि इतक्या तासांमध्ये एवढा पाऊस, इतक्या तासांमध्ये एवढा पाऊस, असा एक टोटल रिपोर्ट जनरेट करण्याकरता ह्याचा वापर केला जातो. थोड्या वेळानंतर ना मी तुम्हाला सगळ्यात शेवटी ते इन्स्ट्रुमेंट दाखवेन की हवामानाचे म्हणजे मेट्रोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट्स कोणते कोणते असतात, ते कसे कसे वापरतात. बघा, आपण बोललो त्याप्रमाणे तापमान, दृश्यता, पर्जन्य, आर्द्रता, ढग म्हणजे सूर्यप्रकाश स्वच्छ येतोय का नाही, आणि सूर्यप्रकाश आणि वातावरणाचा दाब, ह्या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास करतो आणि म्हणतो की हवामानातले हे घटक ह्या ह्या वेळेचा असा असा हवामान आहे असं सांगतात, बरोबर. हवामानातील बदल, हे बदल सतत घडत असतात आणि ते दीर्घ काळाकरता असतात किंवा थोड्या वेळाकरता असतात. उदाहरणार्थ, सकाळी खूप थंडी असते आणि थोडंसं जसं जसं ऊन पडायला लागतं तसं तसं गरम व्हायला लागतं. दुपारी जसे 2-3 वाजता तर कडक गरमी असते आणि मग तर घामाच्या धारा लागतात. परत संध्याकाळी हवामान हळूहळू गार व्हायला लागतं, रात्रीच्या वेळेला थंडी वाजते की पांघरुण घेऊन झोपावं लागतं. म्हणजे 24 तासामधल्या ह्या तापमानातल्या बदलांना कमी वेळामध्ये आपण बघितलं की एवढ्याशा 24 तासामध्ये किती बदल झाले तापमानामध्ये, बरोबर. तसेच वर्षभरामधले एकत्रित असेही आपण अभ्यास करू शकतो. कमी ते जास्त वेळेप्रमाणे आपण हवामानातले जे बदल आहेत ते नोट डाऊन करू शकतो. तसंच आमच्या गावातलं तापमान सध्या असं आहे, आमच्या एरियातलं तापमान, बरोबर, आमच्या राज्यातलं तापमान किंवा आमच्या देशातलं तापमान, अशा पद्धतीने पण मोठ्या प्रदेशाचा सुद्धा मोठ्या कालावधीसारखा पण अभ्यास करू शकतो. म्हणजेच काय, वाळवंटातलं हवामान हे तसं कोरडं असतं. ह्या वाक्यामध्ये काय आहे की तिथला भरपूर वर्षांपासूनचा अभ्यास आणि त्याच्या नोंदी, ह्याच्यावरून त्यांनी तो निष्कर्ष काढलाय की तिथलं तापमान हे असंच असतं, कोरडं असतं सहसा. म्हणजे पाऊस पडत नाही का, बर्फ पडत नाही का, अमुक होत नाही का, ह्या गोष्टी वेगळ्या. ठीक आहे. हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यांच्यावरती हवामानाचा परिणाम होतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशांसाठी तर हवामानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. विमानांसाठी धावपट्ट्या बनवणं, बंदर निर्मिती, मोठे पूल निर्माण करणं, अति उंच इमारती बांधणं इत्यादी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा, जसं वाऱ्याची दिशा, गती, तापमान, हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो, बरोबर ना. हे सगळं आपण बोललो होतो की एखाद्या विमानाला उडण्याकरता किंवा जहाजाला सोडण्यापूर्वी, बरोबर, व्यापार वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. हवामानशास्त्र म्हणजे मेट्रोलॉजी आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा, निसर्गचक्राचा, पृथ्वीच्या भौगोलिक हालचालींचा, हवामानाचा, ह्या सगळ्याचा परस्पर संबंध केला जातो. त्याचं विश्लेषण केलं जातं आणि काहीतरी तर्क मांडले जातात.
ह्याच्यामध्ये हवामान विषयक वादळ, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना, विजांचा गडगडाट अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. त्याच्यावरून भविष्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. ह्याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय करणारे लोक, विमानसेवा, जलवाहतूक करणारे आणि विविध संस्था ह्या सगळ्यांना होतो. बरोबर. आता आपण काय काय बघितलं पर्यावरण व्यवस्थापनाबद्दलचं, जरा एकदा आपल्या पीपीटी मध्ये पण बघूया. फूड चेन, इकोसिस्टीम, त्याचा परस्पर संबंध, हवामान म्हणजे काय, हवामानातल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारांना म्हणजे कोरडं, शुष्क, बरोबर, सामान्य अशा वेगवेगळ्या हवामानाला आपण ओळखतो. त्याचे काय काय परिणाम करणारे घटक असतात. तर त्याचे शास्त्र म्हणजे मेट्रोलॉजी, याचं आपण आत्ताच बघितलं. भारतीय हवामान विभाग म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे नवी दिल्लीला आहे. शिमल्याला त्याचं पहिलं ऑफिस जे आहे त्याचं स्थापना ब्रिटिशांनी केली होती 1875 मध्ये. त्याची आता अनेक रिजनल ऑफिसेस आहेत आणि तिथून त्या रिजनचे जे काही रेकॉर्ड आहेत ते येतात आणि दिल्लीमध्ये त्या सगळ्याचा मेन रिपोर्ट एकत्र येतो. पूर्ण भारताचा असा आहे, रिजन्स असं आहे. आता एकत्रित विचार करा की भारतातले आणि आपल्या जवळचे असे जे काही हवामानाचे रिपोर्ट तुमच्याकडे त्याच्यावरून तुम्ही काय निर्णय घ्यायचे, बरोबर. असे सगळे अंदाज वर्तवले जातात. तुम्ही सगळ्यांनी गेल्या 5-6 दिवसामध्ये सारखे हे रिपोर्ट किंवा रिपोर्ट म्हणण्यापेक्षा न्यूज मध्ये, आपण काही रिपोर्ट बघायला जात नाही गव्हर्नमेंटचे रिपोर्ट, पण आपल्याला न्यूज मधनं या गोष्टी कळतात. आणि ह्या सगळ्या ज्या रिपोर्ट्स असतात ना, हे सगळे हे ह्या ऑफिशियल वेबसाईट्स वरती असतात, ज्याचा अभ्यास करून आपल्याला ह्या सगळ्या बातम्या सांगितल्या जातात. ठीक आहे. आता मॉन्सून मॉडेल आणि हवामानाचा अंदाज ह्याबद्दल आपण बोललो होतो, थोडक्यात बोललो होतो, ते आता जरा डिस्कस करूया. बघा, मॉन्सून मॉडेल म्हणजे काय की आपल्या देशामध्ये म्हणजे पृथ्वीच्या काही भागामध्ये मॉन्सून वरती आधारित पाऊस पडतो, सगळीकडे नाही पडत. जसं आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या 3 बाजूला समुद्र आहे, वरच्या बाजूला हिमालय आहे, बरोबर. म्हणजे आपला देश ना असा टोकावरती आहे, तिथून खाली सगळे समुद्र सुरू होतात, या बाजूला पाणी, त्या बाजूला पाणी, इथून जमीन सुरू होते आणि वरती मग वेगवेगळ्या प्रकारचे भूप्रदेश, बरोबर. आता याचा अर्थ असा आहे की आपल्या देशाच्या वरच्या बाजूला जमीन आहे, जिकडे बर्फ आणि उंच डोंगर आहेत, कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे आणि पूर्ण पृथ्वीच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे वारे. पूर्ण पृथ्वीभोवती 3 वेगवेगळ्या प्रकारचे वारे वाहत असतात. एक असतात पूर्ण पृथ्वीभोवतीचे, नंतर असतात थोड्या वेळापुरतीचे म्हणजे एका विशिष्ट कालावधीपर्यंत फिरणारे, आणि नंतर असतात थोड्या टेम्पररी वेळापुरतीचे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वारे जे आजूबाजूला वाहतात ते, आणि आपल्या आजूबाजूला असलेलं गरम थंड, कारण पाणी आणि जमीन यांना लवकर गरम आणि थंड होण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. जसं पाण्यापेक्षा जमीन लवकर तापते, पाणी खूप कमी वेळ म्हणजे वेळ घेतं तापायला, तसंच जमीन थंड व्हायला आणि पाणी थंड व्हायला वेगवेगळा वेळ लागतो. त्याप्रमाणेच समुद्र जवळ असलेल्या ठिकाणी कमी दाबाचा जास्त दाबाचा असा पट्टा तयार होतो. जिथे गरमी आहे, जसं जमीन तापली की तिथली हवा हलकी हलकी होऊन वरती वरती जाते. आता तिथे काय झाली, हवेची पोकळी तयार झाली, तिथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला, म्हणून समुद्रावरचे थंड वारे तिकडे येतात, बरोबर. रात्रीच्या वेळेला उलट होतं, समुद्राच्या वरचं पाणी गरम आहे, इथली हवा गरम आहे, मग इथली थंड झालेली हवा तिकडून इकडे येते. हे असे दिवसभरामध्ये वारे वाहतच असतात आणि पूर्ण पृथ्वीच्या भोवती सुद्धा वारे वेगवेगळ्या दिशेने वाहत असतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्याकडे पाऊस पडण्यावरती होतो, त्याला आपण मॉन्सून असं म्हणतो. कारण ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे, तर आपण एक्झॅक्ट अंदाज वर्तवू नाही शकत, आपण फक्त कॅल्क्युलेशन करू शकतो. आपल्याकडे खूप चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याच्यातनं जे रेकॉर्डिंग येतात ते आपण घेतो आणि त्याच्यावरती आपले अंदाज बांधतो, पण तरी सुद्धा जसं मी मागे म्हणलं होतं की हे अंदाज असतात, हे चुकू शकतात, बरोबर. आता ह्याचा पुढचा जो मुद्दा आहे, मान्सून प्रारूप आणि हवामानाचा अंदाज म्हणजेच मॉन्सून मॉडेल आणि क्लायमेट प्रिडिक्शन. तर आपल्याकडे मॉन्सून संबंधी अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षाही आधीची. लोक तर तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की पाऊस पडणार आहे का नाही पडणार आहे, शेतकरी तर आकाशाकडे बघून उन्हाळ्यातच सांगतात की अजून 1 महिना लागेल पाऊस पडायला. ते एकदम असे म्हातारे आजोबा लोक असतात ना, 80-85 वय असतं त्यांचं, त्यांचे बसलेले असतात त्यांच्या मित्रांबरोबर आणि सांगतात पाऊस 2-4 दिवसात पडेल. आता पाऊस कसं काय त्यांना समजतं काय माहिती, त्यांचे अंदाज बरोबर येतात, कारण की त्यांचा एवढ्या आयुष्यभरातला खरा अनुभव असतो तिकडे, आणि त्यांना ते बरोबर समजतं की हवामानाच्या ह्या बदलाला ह्या रिझल्ट, ह्या बदलाला हा रिझल्ट असं बरोबर मॅच करतात.
भारी असतं त्यांचं. आणि हा जो अंदाज आहे हा आपल्याकडे खूप पूर्वीपासून लावण्याची परंपरा आहे. पण 1877 मध्ये आपल्या देशामध्ये फार भयंकर दुष्काळ पडला होता. त्याच्यानंतर 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा घटक लक्षात घेऊन हा जो आहे ना H.F. ब्लेनफोर्ड याने असा अंदाज वर्तवला की म्हणजे हिमालयातला जो काही बर्फ आहे त्या बर्फवृष्टीमुळे पृथ्वीवरती म्हणजे भारतातल्या जमिनीवरती पाऊस पडेल, नाही पडेल, कमी पडेल, इथे पडेल किंवा नाही पडणार. म्हणजे त्याने बर्फवृष्टी ह्या गोष्टीचा विचार केला कारण म्हणून की त्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी पाऊस पडेल किंवा नाही पडणार असा अंदाज वर्तवण्याकरता 1930च्या दशकामध्ये IMDचे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक आणि तेथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणांच्या आणि पूर्वीच्या नोंदींच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचं गृहीतक मांडलं. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक तिथला मान्सूनचा संबंध ह्यांना अधोरेखित केलं. म्हणजे जगभरात समजा भारताच्या बाहेर जपान असेल, अमेरिका असेल, तिकडे आफ्रिका असेल, आणखीन कुठला तरी वेगळाच देश असेल, असे अनेक देश जगभरातले, तिथे कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि तिथे पाऊस कसा पडला ह्याचा कसा काय संबंध ते लावतात तिथल्या घटकांचा आणि भारतामधला मान्सून ह्यांचं काय कनेक्शन असेल असा अभ्यास सुरू केला. कोणी 1930 मध्ये सर गिल्बर्ट वॉकर यांनी. तर 1990च्या दशकामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. हे भारतीय मराठी माणूस 1990च्या दशकामध्ये म्हणजे 1990च्या 10 वर्षांमध्ये पुढच्या हे जे वसंतराव गोवारीकर होते यांनी जगभरातल्या हवामानाशी संबंधित अभ्यास केला. त्यांनी जगभरामध्ये की लोक वेगवेगळ्या हवामानाच्या कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करतात. एक मिनिट ना. ओके चला. तर हा आपण इथे होतो पुस्तकात. हा तर जगभरामधल्या अनेक देशांमधल्या हवामान असं जर म्हटलं तर कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास हे लोक करतात. इतर देशांमधल्या जगातल्या इतर हवामानाच्या अभ्यासतज्ञांनी कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला अशा गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. त्याला फॅक्टर्स म्हणतो आपण. आणि त्या घटकांना बघितल्यानंतर आपल्या इकडे भारतामध्ये मान्सून जर आपण विचार केला की मान्सूनचे वारे कसे येतात, कसं काय मान्सून पाऊस भारतामध्ये आहे. आपल्याकडे 3 ऋतू आहेत ना, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. इतर देशांमध्ये सगळीकडे असं आहे असं नाहीये. मान्सून सगळ्या देशांमध्ये नाहीये. तर आपल्याकडे आहे तर हे का बरं असेल. तर ह्या 16 घटकांचा अभ्यास करून त्यांनी स्वतःच एक मॉडेल बनवलं. म्हणजेच काय प्रारूप बनवलं. ते आहे मान्सून मॉडेल. ते 1990 ते 2000 पर्यंत आपण ते बऱ्यापैकी वापरलं. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या, काही प्रश्न येतात, त्याच्यावर काही उत्तर येतात, असं करत करत त्याच्यामध्ये अभ्यास वाढत जातो. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचं दुसरं जे आहे ते आहे संख्यात्मक प्रारूप किंवा त्याला गणितीय मॉडेल असं म्हणतात. ह्याच्यामध्ये काय आहे ना, मुख्यत्वे आपण गणितीय मांडणी की हे इतकं आहे, हे इतकं आहे, हे इतकं आहे. गणितामध्ये एक गोष्ट आपण अनेक पद्धतीने करू शकतो माहितीये ना. एका प्रश्नाचं अनेक मार्गांनी उत्तर शोधता येतं, पहिली गोष्ट. दुसरं, ह्या गणितीय मॉडेलमध्ये सगळ्या गोष्टींचं प्रूफ असतं, कारण ते स्टेप बाय स्टेप आणि लॉजिकल असं असतं. मग ह्या संख्यात्मक प्रारूपामध्ये काय होतं, हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपांच्या द्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाशी चालू निरीक्षण वापरून परम संगणकाच्या सहाय्याने गणित प्रक्रिया केल्या जातात. परम संगणक आपला जो परम कॉम्प्युटर आहे, आपला सुपर कॉम्प्युटर आहे ना आपल्या देशाचा, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती टाकून आणि त्याच्यावरती तो स्वतः काहीतरी कॅल्क्युलेशन्स करतो आणि आपल्याला सांगतो. गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडलेली असतात.
म्हणजेच काय, गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूप. गणितीय प्रकार म्हणजे लॉजिकली, मॅथमॅटिकली त्यांना तुम्ही इक्वेशन्स किंवा काय इंटिग्रेशन, डेरिव्हेशन काय काय असतात त्याच्या वेगवेगळ्या पद्धती गणित सोडवण्याच्या. त्या कुठल्या तरी एखाद्या घटकावरती आधारित त्यांचं जे काही मांडणी असेल ती ऑलरेडी सेट असते, त्याच्यावरती हे सोडवलं जातं आणि मग त्याचे अंदाज वर्तवले जातात. आणि हे संगणकीय, त्याच्यामुळे ह्याच्यात चुका होत नाहीत प्रिडिक्शनमध्ये. खरं काय होईल ते वेगळं असेल, पण आपण गणितीय मॉडेल मांडले त्याच्यामध्ये काय आहे, सगळं गणितीय भाषेमध्ये आपण त्याला सांगितलंय. समुचित प्रारूप, अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या या घटकांचा मॉन्सूनवर जास्त प्रभाव आहे. अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज करण्यात येतो. सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशाच प्रकारे अनेक प्रारूपांचे एकत्रित फलित आहे. फक्त गणितीयच का, किंवा फक्त हे वरचं मॉन्सूनच का, सांख्यिकीच का, सांख्यिकी म्हणजे त्याच्यामध्ये ग्राफ बीफ अशा सगळ्या गोष्टी येतात, त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिस्टिक्स, अशा पद्धतीने मांडणी करणं, हेच का तेच का, अशा अनेक पद्धतीने. बघा उदाहरण सांगते मी तुम्हाला, होमवर्क करा असं आपल्याला काम दिलेलं आहे. आपल्याला आपलं नेहमीचं काम, नेहमीचं ओळखीतलं काम आहे होमवर्क करणं. होमवर्क करा ह्याच्यासाठी तुम्हाला अनेक ऑप्शन दिलेले आहेत की तुम्ही ह्या टाइम टेबलचा वापर करा. टाइम टेबल बनवून होमवर्क करा हे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं असेल. टाइम टेबल बनवा, कसं बनवा, स्वतःचे टाइम टेबल, आई बाबांनी बनवून दिलेलं टाइम टेबल, शिक्षकांनी बनवून दिलेलं टाइम टेबल, असे 3-4 वेगवेगळे टाइम टेबल तुमच्याकडे आहेत. म्हणजे अनेक मॉडेल्स आहेत अभ्यासाचे, त्यातनं तुम्ही ठरवणार की तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं, बरोबर. किंवा सगळ्या मॉडेल्स मधलं थोडं 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 घेणार आणि म्हणणार की ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे मला सगळ्यात चांगलं वाटतं आणि ह्याच्यातनं माझा अभ्यास चांगला होतो. करेक्ट. असंच आहे आपल्या आत्ताच्या, म्हणजे आता आपण जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मधून रिझल्ट घेतो ते एकच मॉडेल फॉलो करत नाही, आपण अनेक वेगवेगळ्या मॉडेल्सचा एकत्रित अभ्यास करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, समुचित प्रारूप आहे, सगळ्यांचं एकत्र करून परफेक्ट असं त्यातलं आहे. सांख्यिकी जसं मी तुम्हाला म्हटलं स्टॅटिस्टिक्स असतं, ह्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास होतो. ह्याच्यामध्ये एवढं तर ह्याच्यामध्ये किती, ह्याच्यामध्ये एवढं त्याच्यामध्ये वाढले कमी झाले, किती वाढले किती कमी झाले, काय बदल झालाय, शून्य झाले, अचानकच संपले, हे सगळं अचानक तुम्हाला हे सगळं तुम्हाला चित्रातनं समजतं, म्हणजे ग्राफिकल दिसतं. सध्या IITM तर्फे नवीन प्रारूपे तयार करण्यात केली जात आहेत. सध्याची प्रारूपे अधिक उपयुक्त बनवणे, काही नवीन प्रारूपे आणि तंत्रज्ञान विकसित करणे, अशा दोन्ही स्तरांवरती काम सुरू आहे. यासाठी रडार यंत्रणा, उपग्रह तंत्रज्ञान यांच्या विकासावरही भर दिला जात आहे. बरोबर ना, सगळीकडनंच आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे त्याची. कोणतेही हवामानशास्त्रीय प्रारूप हे त्यात वापरण्यात येणारे घटक आणि मॉडेल्स मधून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या परिणामाच्या परस्पर संबंधांवरती अवलंबून असते. मात्र समुद्र आणि वातावरणात हे परस्पर संबंध कायम एकसारखे राहत नसल्याने हवामानशास्त्रीय प्रारूपामध्ये त्यानुसार सतत बदल करावे लागतात. हे मॉडेल्स पण फिक्स नाही राहत, कारण की हे सगळे घटक बदलणार आहेत. समुद्र, वातावरण, तापमान, बरोबर. आज काय होतं तर उद्या काय होतं, काही ठिकाणी सुनामी येते तर काही ठिकाणी चक्रीवादळ येतात. ऐकलं तुम्ही आता जपानच्या चायना साईडला कुठेतरी त्या बाजूला चक्रीवादळ येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे सारखे बदल होतच असतात. त्याच्यामुळे आपण जर एखादी गोष्ट सांगितली की असं करायचं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बदल हे करावे लागतात. नंतर आहे घन कचरा व्यवस्थापन, काळाची गरज. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बघा जरा PPT मध्ये बघूया आपण घन कचरा व्यवस्थापन म्हणजे काय. घन कचरा, सॉलिड वेस्ट, कचरा वेगवेगळे करणे, पुनर्वापरासाठी, विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे योग्य प्रकारे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करणे. आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कोणता कोणता कचरा निर्माण करतो, जरा सांगा बरं मला. कोणतरी अनम्यूट करा आणि जरा सांगा. सकाळी तुम्ही उठता तेव्हापासून रात्री तुम्ही झोपता, त्याच्यामध्ये किती किती ठिकाणी कचरा तुमच्या निदर्शनास आला की तुमच्याकडनं कचरा तयार झाला, बनला, असं काय काय तुम्ही काम करता, सांगा बरं जरा मला. मी सांगते. सकाळी उठलं की आपण चहा बिस्किट घेतो, तर समजा चहा बिस्किट ह्या सगळ्यांचे जे काही रॅपर्स असतात प्लास्टिकचे ते टाकतो आपण. मग भाज्या आणायला जातो, मग भाज्यांची देठं असतात, काही सालं असतात, काही पानं असतात, नको असलेलं सगळं ते टाकतो. मग खूप वेळा आपण कोल्ड्रिंक वगैरे विकत घेतो, कोको कोला, पेप्सी, किंवा ते फ्रुटी बिटी, ते पेपर असतात ते टेट्रा पॅकिंग वाले,
तो एक वेगळा कचरा असतो. किंवा काल रात्रीचं जे काही अन्न आहे, शिळं अन्न जे असं खराब झाल्यासारखं वाटतं ते टाकून दिलं आपण, तर तोही एक कचरा असतो. म्हणजे अनेक प्रकारचा, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आपल्याच घरामध्ये रोज तयार होतो. एखादी वस्तू फुटली, काचेची वस्तू फुटली किंवा एखादं भांड फुटलं, तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात, तो कचरा वेगळाच असतो. बरोबर. म्हणजे हा सगळा जो कचरा आहे हा सॉलिडच आहे, म्हणजे घन कचरा आहे, पण तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा कचरा आहे. आपण काय करतो, सगळं एका ठिकाणी एका डस्टबिनमध्ये टाकतो. त्याच्यामध्येच किचनचा कचरा, त्याच्यामध्येच घरातला कचरा, बाहेरचा कचरा, काही मुलांचे डायपर, त्याच्यातले पेपर, सगळं तिथे टाकून देतो आपण आणि मग फेकून देतो बाहेर डस्टबिन मधनं किंवा एखाद्या डम्पिंग ग्राउंडवरती. आपला कचरा तर आपण आपल्या घरातनं फेकला बाहेर. बाहेर जिथे तो गेला तिथे काय होतं, पण ती जागा पण कोणाचं तरी घर आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरचीच जागा आहे. आपण कुठे काही जगाच्या पलीकडे जाऊन फेकला नाही तो कचरा. आपल्याच परिसराच्या आसपास कुठेतरी तो असतो आणि तिथे तो सगळ्यात जमा होतो. बरोबर. म्हणजेच अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी खूप साऱ्या एरियामधनं कचरा येतो जमा होतो आणि त्याचे डम्पिंग ग्राउंड तयार होतं. असे डम्पिंग ग्राउंड प्रत्येक शहराच्या बाहेर असतातच. शहरांमध्ये कचरा खूप जास्त प्रमाणामध्ये आणि खूप जास्त प्रकारचा पण असतो. शहरामधल्या लोकांचं जे आयुष्य असतं ते फार धकाधकीचं असतं. त्याच्यामुळे त्यांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी लागतात. लगेच मॅगी खायचं असतं, लगेच वडापाव पार्सल पाहिजे असतो, लगेच स्विगीवरनं फूड ऑर्डर पाहिजे असतं, लगेच 2 मिनिटात 10 मिनिटात ब्लिंकिटवर सामान घरी यायला पाहिजे असतं. सगळं त्यांचं घाईघाईतच असतं. त्या घाईघाईमध्ये ते काय करतात, सगळा कचरा तयार करत असतात, तो पण घाईघाईमध्ये करतात. म्हणजे इतकी घाई की तुम्ही एखादी गोष्ट, समजा तुम्ही पार्सल मागवलं, एखादा बर्गर मागवला आणि तुम्ही ते खाताय आणि मध्येच मीटिंग आली, तर तो गेला, बर्गर पण गेला, त्याच्यातला कचरा पण गेला, सगळं तुम्ही टाकणार. तर त्याच्यामध्ये पेपर पण आहे, प्लास्टिकची बॅग पण आहे आणि अन्न पण आहे. तीनही वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे ना. एक प्लास्टिक आहे, एक कागद आहे आणि एक अन्न आहे. पण तिघांना तुम्ही एकत्र टाकलं तर काय होणार आहे, कसं डिग्रेडेशन होणार, विचार करा. अशा पद्धतीने अनेक छोट्या पद्धतीने आपण कचऱ्याचा ढीगच्या ढीग जमा करतो. आता ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं एक फार मोठं काम असतं, फार मोठं काम असतं. तुम्ही कसं काय हा कचरा वेगळा करणार सांगा ना. आपल्याच घरामध्ये रोजचं तुम्ही बघा, अर्धे डस्टबिन तरी भरतच, हो की नाही. एवढा कचरा असतो. माती असेल, बाकीचे प्लास्टिक बिस्टिक, तुम्ही काहीही बघा रे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिक आहे. साधं चॉकलेट खातो आपण, त्याच्या बाहेर पण प्लास्टिकचंच कव्हर असतं. साखर आणायला सुद्धा प्लास्टिक लागते आपल्याला. साबण विकत घेतो आपण, त्या साबणांच्या मध्ये पण एक प्लास्टिक असतं. कारण कशा करतात, कारण की ते खराब होऊ नये म्हणून, त्याला पाणी लागलं तरी पण ते खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीच्या वरती प्लास्टिक लावलंय आपण. आणि हाच प्लास्टिक फार मोठा राक्षस आहे, तो सगळीकडे. आता याची विल्हेवाट लावणं तर काही सोपं नाही, शक्य नाही. मग आपण काय करतो, त्याचा पुनर्वापर करणं, त्याला रिसायकल करायचं, त्याला क्लीन करायचं, धुवायचं, त्याला मोल्ड करायचं, परत वितळवायचं आणि त्याच्यातनं काहीतरी करायचं. आणि जो काही ओला कचरा आहे, हा ओला कचरा वेगळा करा. ह्याच्याकरता तर अगदी टीव्हीवर ऍड दाखवतात, त्या घंटागाडीची गाडी येते, गाडीवाला आया गावागावांमध्ये फिरते, पण तरी सुद्धा लोक दोन्ही कचरा एकत्र करून टाकतात. आपण आपल्याच डस्टबिन मध्ये हात घालायला शी असं म्हणतो. जे लोक कचरा वेगळं करण्याचं काम करतात, ते कितीतरी लोकांच्या घरातले किती किती घाणेरड्या प्रकारचा कचरा वेगळा करत असतात. त्याची जबाबदारी आहे ना. आपला कचरा आपण व्यवस्थित वेगळ्या वेगळा करून नीट टाकला पाहिजे, की कोणालाही जे नंतर साफ करणारे कर्मचारी असतात त्यांना याचा त्रास होऊ नये. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ते स्वच्छ करतात आणि आपण त्यांचं काम घाण करतो आणि त्यांना आजारी पडतो. आपण चुकीचं काम करतोय. आपण त्यांचं काम सोपं होईल असं काम करायला पाहिजे, म्हणजे आपणच आपला कचरा वेगवेगळा करून टाकायला पाहिजे. आणि जो सेंद्रिय कचरा आहे त्याला आपण पुनर्वापर करू शकतो. त्याच्यासाठी आपण स्वतः जमलं तर कंपोस्ट खत बनवणं असेल, मॅन्युअर बनवणं असेल, गांडूळ खत असेल, अशा अनेक गोष्टी करू शकतो. आपल्या बिल्डिंग मधला खूप सारा कचरा, ओला कचरा एखाद्या खड्ड्यामध्ये पुरायचा आणि त्याच्यामध्ये वर्ण माती टाकायची, पुन्हा कचरा, पुन्हा माती, असं करत करत गेलं तर कंपोस्ट खत तयार होतं. त्याचा वापर आपण आपल्याच गार्डन मध्ये करू शकतो. म्हणजेच काय, की आपण चांगल्या गोष्टी करू शकतो, सगळ्यांनी एकत्र येऊन ते करणं गरजेचं असतं. त्याच्याकरता एकच विचार करायला पाहिजे असतो, की मी माझ्या बाजूने काय चांगलं काम करू शकतो. बरोबर. अशा पद्धतीने हा सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर करता येणं शक्य असतं. नंतर आहे कचरा आणि त्याची श्रेणी. घरगुती कचरा हा सगळा आपल्या घरातला अन्नाचे तुकडे, कागद, प्लास्टिक, काच, तर सामान्य घरगुती वस्तू ज्या हानिकारक नाहीयेत पण खूप जास्त प्रमाणात
दुसरा आहे औद्योगिक कचरा. उत्पादन, औद्योगिक प्रक्रियेतील उप उत्पादने, रसायनांपासून मेटल स्क्रॅप पर्यंत सगळं. जिथे औद्योगिक स्वरूपाचं सगळं काम चालतं, जिथे इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीच्या क्लिनिंग करता, मॅन्युफॅक्चरिंग करता, रॉ मटेरियल करता प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही कचरा हा तयार होतोच ना. जे काही रॉ मटेरियल आणतो आपण, समजा एखादी कपड्यांची इंडस्ट्री आहे, त्याच्याकरता काहीतरी रॉ मटेरियल आणलं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करण्यापूर्वी त्या रॉ मटेरियलला तुम्हाला काहीतरी मेंटेन करावं लागेल, त्याला काहीतरी नीट करावं लागेल, बरोबर. तर तो आहे तुमचा औद्योगिक कचरा. त्या औद्योगिक क्षेत्रातनं तयार होणारा कचरा. ते जे काही तुमचे मशिनरी आहे ती खराब झाली आहे, त्याच्याकरता तुम्हाला काही मेंटेनन्स करावं लागलं, त्याच्यासाठी तुम्हाला जे काही त्यात करावं लागेल, त्याला धुवावं लागेल, त्याला असं तुकडे तुकडे करून त्याचे नवे पार्ट्स बसवले, जे काही असतं, ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला माहिती आहे की खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गरजेप्रमाणे आपण त्या बदलतो. फूड फॅक्टरीमध्ये तर अनेक गोष्टींचे वेस्टेज असतात, बरोबर. अन्नाचे रॅपर्स असतात, त्यातनं खराब झालेलं अन्न असतं किंवा एक्सपायर्ड अन्न असतं, असं सगळ्या प्रकारचं अन्न असतं. हा सगळ्याचा जो कचरा असतो तो औद्योगिक कचरा आहे. उप उत्पादने, मी एक गोष्ट बनवायला घेतली कंपनीमध्ये, पण त्याच्यावर आणखीन 4 गोष्टी बनल्या, आपोआप बनतात त्या, त्याला उप उत्पादनं म्हणतो आपण. पण तो पण एक प्रकारचा कचराच आहे ना, नको असला तरी बनलाच आणि त्याचा काहीच वापर नाही. रसायनांपासून मेटल स्क्रॅप पर्यंत तुम्ही केमिकल कंपनी बनवली ना स्वतःची, तर तुम्हाला समजेल की इतक्या प्रकारचा कचरा बनतो तिथे, लिक्विड, सॉलिड, गॅस, सगळ्या प्रकारचा. तर हा सगळा कचरा कुठे जाणार आहे? औद्योगिक कचरा कुठेतरी तुम्हाला त्याला वाट करून द्यावीच लागते. मेटल स्क्रॅप, जिथे मेटल इंडस्ट्री असते तिथे त्याचा स्क्रॅप असतो बघा. स्क्रॅप इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि त्याच्यामधनं पण खूप सारा नवा बिझनेस बनतो. हे भंगार बिंगार सगळं जमा करून कुठे देतात? स्क्रॅप इंडस्ट्रीमध्ये. ते सगळं रिफॉर्म करतात, त्याला रिसायकल करतात, त्याच्यापासून काहीतरी बनवतात, बरोबर. अशी ती खूप मोठी इंडस्ट्री असते. मग आहे घातक कचरा. घरगुती आणि औद्योगिक कचरा तरी आपल्याला ठीक आहे, माहितीतला आहे. घातक कचरा काय? हा अतिशय भयंकर प्रकारचा कचरा आहे, कारण त्याच्यामध्ये काही विषारी, ज्वलनशील किंवा संक्षारक म्हणजे करोजिव्ह किंवा प्रतिक्रियाशील सामग्री यांना विशेष हाताळणी आणि विल्हेवाट आवश्यक असते. एखादा विषारी पदार्थ, समजा आपली काहीतरी केमिकल कंपनी आहे, त्यातनं आपण काहीतरी प्रोडक्ट बनवला आणि त्यातनं काहीतरी उप उत्पादन मिळालं जे विषारी आहे आणि त्याला मला कुठेतरी डिस्पोज करायचं आहे. तर मी समजा ते लिक्विड आहे, तर ते मी खूप लांब कुठेतरी, जिथं कोणी राहत नाही अशा ठिकाणी जमिनीमध्ये खड्डा करून ते पुरलं किंवा तिथला सगळा वेस्टेज तिकडे नेऊन सोडला, तिथे कोणाचा वावर नाही, तिथे कोणाला काही त्रास होणार नाही. पण ते विषारी आहे आणि ते तिथल्या लिव्हिंग थिंग्सना अफेक्ट करणारच आहे, खराब आहे ते. तर ते विषारी म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते हानिकारक आहे सजीवांसाठी. मग ते सगळ्या सजीवांसाठी हानिकारक असू शकतं ना. आणि एका सजीवाला काही त्रास झाला तर पूर्णच्या पूर्ण इकोसिस्टीमला त्रास होतो, म्हणजे ते सगळं एकमेकांना जोडलेलं असतं. ज्वलनशील, काही पदार्थ ज्वलनशील, जसं हायड्रोजन गॅस स्वतःच जळतो, आणखीन काही पदार्थ, काही फ्युएल ब्युएल टाकलं तर ते जळून जातात. ते असे घातक पदार्थ असतात. संक्षारक, करोजिव्ह, ऍसिड सारखे पदार्थ. एका ठिकाणी दुसरीकडे तुम्ही ते दुधाचे टँकर बघितले असतील, बरोबर. त्या गाड्या इकडून तिकडे जातात, गोकुळ दूध, कात्रज दूध असे टँकर्स असतात ते. तसेच पेट्रोलियम पदार्थांचे सुद्धा टँकर्स असतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं करोजिव्ह, फ्लेमेबल, म्हणजे त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे त्याच्या लोकांना समजावं म्हणून असतं ते. कीप अवे फ्रॉम फायर, उष्णतेपासून त्याला लांब ठेवायचंय, आगीपासून लांब ठेवायचंय, जळू शकतं, पेटू शकतं. केमिकल्स आहेत ते घातक असतात ते, आणि ते एक प्रकारचा कचरा, त्यातनं जे काही बनतं अनावश्यक, त्या कचऱ्याचं काय, त्याच्यामध्ये ह्या सगळे गुणधर्म येणारच आहेत. त्यांना विशेष हाताळणी आणि विल्हेवाट यांची गरज असेल, तर ते जिकडे येतील तिकडे लोकांना त्रास देतील ना. मग आहे वैद्यकीय कचरा. हा तर असा कचरा आहे की याच्याबद्दल आपण आता काय बोलणार. आपला जीव वाचवण्याकरता मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप सारी वेगवेगळी शस्त्र, शास्त्र, आयुध सगळे घेऊन डॉक्टर आपली मदत करतात. अगदी साधं एखादी जखम झाली तर त्याला कापूस, त्याला मग क्रीम लावून परत ते क्लीन करणं, त्या बँडेजच्या पट्ट्या, ते काय आणखीन असे ते चिटकवायचे बँडेजेस असतात ते, औषध गोळ्या, त्यांचे रॅपर्स, त्यांच्या बाटल्या, इंजेक्शन्स, सिरिंजेस,
नंतर ते जे काही आपल्याला देतात सलाईन, सलाईन मध्ये टाकतात ती औषधं, हे सगळे संपल्यानंतरचा कचरा आहे. ह्याच्यात केमिकल्स असतात. शिवाय ऑपरेशन झालंय किंवा आणखीन काय झालंय तर त्यांच्या बॉडी मधला सगळा जो काही डर्ट निघालेली असं सगळं डर्टी, ते सगळं रक्त मांस जे जे काही निघतं, हा सगळा कचराच असतो ना. हा वैद्यकीय कचरा, हा एका ठिकाणी जमा करून त्या हॉस्पिटल्स मधून त्याचा निचरा केला जातो. पण हा किती भयंकर कचरा आहे. हा वैद्यकीय कचरा आहे आणि हा डेंजरस कचरा आहे, बरोबर. आता असे कचरा वेगळे करण्याचा व्यायाम नाही, उपाय, वेगवेगळ्या प्रकारचे कचऱ्याचे आपल्याला जे काही पदार्थ आहेत ते वेगळे करायचे आणि त्यांचं वर्गीकरण करायचं, त्यांना योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावायची. घन कचऱ्याचं घातक परिणाम कोणते कोणते ते आता जरा बघूया आपण. पर्यावरणाचे प्रदूषण. घन कचरा हा पर्यावरणाचा प्रदूषक आहे, कारण तो ज्या ठिकाणी जमिनीवर असतो त्या ठिकाणी तो सगळीकडे घाण करतो, जमीन खराब करून टाकतो, नापीक असेल तर आणखीन बेकार करून टाकतो, म्हणजेच जमिनीचं प्रदूषण होतं. हा घन कचरा पाण्याबरोबर वाहून गेला तर ज्या पाण्यामध्ये गेला त्या पाण्याचंही प्रदूषण होतं, बरोबर. आणि हाच घन कचरा जर कोणी जाळला, कोणी नाहीये खूप दिवस झाले, कोणी महानगरपालिकेची गाडी आली नाही कचरा उचलायला किंवा घंटा गाडी आली नाही आमच्या गावामध्ये, काही कारण असू शकतं, किती दिवस तुम्ही तो कचरा तिकडे ठेवणार. तो जाळला की काय होतं, त्याचा धूर निर्माण होतो आणि मग तो काय करतो, हवेचं प्रदूषण करतो. म्हणजे माती, हवा आणि पाणी तिघांचंही प्रदूषण, पर्यावरणीय प्रदूषण या घन कचऱ्याचं कारण असतं. मग आहे आरोग्य धोक्यात येणं. कचऱ्यातील विषारी पदार्थांच्या संपर्कामध्ये आपल्याला श्वसनाचे विकार होतात, त्वचेचे रोग होतात आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, बरोबर. म्हणजेच बघा ना, हा मुलगा चाललाय आणि इथं काय काहीतरी गॅस जळतय, म्हणजेच काय, काही विषारी पदार्थ असतील तर अनेझी होतं, डोळ्याला जळजळ होतं, नाकाला जळजळ होतं, सारखं डोळ्यातनं पाणी येतं. हे काय आहेत, हे सगळी लक्षणं आहेत की आपल्याला काहीतरी, आपण जे श्वास घेतो ते बरोबर नाहीयेत, घशाला खवखवल्यासारखं होतं, श्वास आपल्या नाकातोंडातनं जातो ना. मग काही कचरा असा जर असेल, विषारी असेल, घातक असेल, तर त्याची लक्षणं आपल्याला समजतात की हे बरोबर नाही चाललंय आपल्या शरीरामध्ये, बरोबर. हे आपलं आरोग्य धोक्यात येण्याचं एक निमित्त आहे. मग आहे सौंदर्याचा ऱ्हास. म्हणजेच काय, एखादं सुंदर शहर तुम्ही बघितलं असेल किंवा एखादं सुंदर गाव, किती छान स्वच्छ, तिथे कचरा दिसतच नाही, सगळं नीटनेटकं आपापल्या ठिकाणी. मग अशा ठिकाणी काही कचरा होतच नाही का, होतो ना, पण तो दिसत नाही कारण की त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली असते. आता त्याची एक्झॅक्टली उलट असते चित्र बघा. एखादी वस्ती आहे, तर लोकांच्या झोपड्या झोपड्या झोपड्यात, तिथंच बाहेर घाण पाणी, सांडपाणी प्रत्येक घरामधलं असं वाहत वाहत घरांच्या समोरूनच चालले. तिथेच असे प्लॅस्टिकच्या फुटक्या तुटक्या बादल्या बिदल्या आणि बाजूला पिण्याच्या पाण्याचे ड्रम, जे पाण्याच्या तिकडे समजा टँकर बिंकर काही येत असेल, तिकडचं ते पाणी भरण्याचे ड्रम तिकडे, तिथेच ते वापरायचं पाणी, तिथेच सांडपाणी, तिथेच असे ते सगळे तुटके तुटके सामान जमा करायची एखादी जागा आहे, म्हणजे त्याला आपण कचरा जमा करायची जागा म्हणतो, त्या एरियातली तिथे सॉलिड वेस्ट. अतिशय घाणेरडे असे विचित्र वास तिकडे येतात, कारण की पाण्याचा नीट वापर नाहीये किंवा अस्वच्छता आहे. आणि मग पहिल्या आणि ह्या दोन ह्याच्यातलं जर आपण विचार केला तर मग चांगलं कुठे वाटतं आपल्याला, पहिलं जे स्वच्छ नीटनेटकं गाव, हे दुसरं घाणेरडी गल्ली. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जे स्वच्छ आहे ते सगळ्यांना आवडतं, कारण की तिथे एक प्रकारचं प्रसन्नता असते, तिथे आपल्याला गेलं की असं बरं वाटतं की अरे किती छान आहे इथे. पण जिथे असं नाहीये, तिथे किती घाण वाटतं, असं बकाल वाटतं, असं बघूनच वाटतं शी यार किती घाण आहे ते, तिथे राहायला नाही पाहिजे, आपण लगेच इकडनं निघून जाऊ. म्हणजेच काय, तर दिसायला पण खराब आहे आणि असायला पण खराब आहे. त्याला सौंदर्याचा ऱ्हास म्हणजे बघूनच घाण वाटतं, बकाल म्हणतो ना आपण त्याला, तसं. आर्थिक भार. हा जो घन कचरा आहे हा आपल्या सिस्टीम वरती खूप मोठा ताण देतो, कारण की त्याचं व्यवस्थापन करणं, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, हे आपल्या सगळ्या सोसायटी करता फार मोठं चॅलेंज असतं. आता ह्याच्याकरता आपल्याला वेगवेगळे आर दिलेले आहेत, ते आपण पुस्तकातनं बघूया. आणि आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा आपला पुढच्या वेळेला सुरू होणार आहे. आता जरा पुस्तकात बघा आपण काय काय बोललो. घन कचरा व्यवस्थापन काळाची गरज. प्रदूषण म्हणजे काय, घन कचरा, पेपर, प्लास्टिक, मेटल, काचा, अनेक प्रकारचा कचरा इथे जमा केलेला आहे. तर ह्याला आपल्याला ग्रीन असं सर्कल मध्ये टाकलंय, त्याला काय म्हणतात, रिसायकलिंग ऑफ दी वेस्ट.
घनकचऱ्याची विल्हेवाट. बघा, निरीक्षण करा, खाली 2 चित्र दिलेली आहेत, अ आणि ब. किती छान आहे हा अ आणि किती घाण आहे हा ब. एकच जागा आहे, ही आणि ही. याच्यावर इथे सगळा कचरा जमा करून ठेवलेला आहे आणि इथे तोच सगळा स्वच्छ करून लांबनं आपण बघतोय, आपण त्या जागेवर नाही गेलोय. आपल्याला इथे काय दिसतंय? स्वच्छता. प्रसन्न वाटते की नाही? आणि किती घाण दिसते, शी, अरे अरे. म्हणजेच काय, मानवाच्या रोजच्या विविध कृतीमधून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना आपण घनकचरा असे म्हणतो. जर आपण योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत बनतात. म्हणजे हा जर कचरा आपण योग्य पद्धतीने त्याचा निचरा केला किंवा त्याला नीट टाकलं तर तो काय करतो, आपल्याला चांगला ऊर्जेचा एक स्रोत, म्हणजे त्यातनं खूप जास्त एनर्जी मिळते आपल्याला. तुम्हाला मी सांगितलं होतं का, बहुतेक आपल्या बॅचमध्ये नाही सांगितलं, चायनामध्ये कचरा डायजेस्ट करून त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी बनवणारे प्लांट्स आहेत. तिथे बरेच प्लांट्स आहेत. तिथे काय होतं, ते कचरा सगळीकडे जमा करून त्याच्यात टाकतात, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. कचराही साफ होतो आणि इलेक्ट्रिसिटी पण बनते. म्हणजे एका दगडात 2 पक्षी, बरोबर. तर असे आपल्याकडे जर काही प्लांट्स आणखीन वाढले आहेत आपल्या देशामध्ये, पण ते वाढायची गरज आहे, कारण आपल्या देशातल्या कचऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे, आपल्या देशातल्या लोकसंख्येचं प्रमाण खूप जास्त आहे. चायना जर ही गोष्ट करू शकत असेल तर आपण का नाही. त्यांचा नंबर आपल्या आधी होता लोकसंख्येच्या बाबतीत आणि कचरा निर्माण करण्याच्या बाबतीत. जितके लोक तितका कचरा होणारच ना. मग हेच मॅनेज करण्याकरिता त्यांनी तिची ट्रिक वापरली. काही देशांमध्ये मी तर हे पण पाहिलं होतं की हा प्लास्टिक बिस्टिकचा जो कचरा असतो की नाही, तो रस्ते बांधतात ना, हे आपले सिमेंट बिमेंट टिकरण करतात रस्त्यांचं, तर अशा याच्यामध्ये कुठेतरी ते वापरलं जातं, जेणेकरून हे जे रस्ते लवकर लवकर फुटतात ना, आपल्याकडे रस्ते बघा ना, पाऊस आला की त्यातलं सगळं बाहेरच येतं, म्हणजे त्याच्या पोटात काय लपलं हे सगळं समजतं आपल्याला. इतके मोठे मोठे खड्डे असतात, कारण की ते असे टेम्पररी वरचे वर लावलेत असं वाटतं. पण हे प्लास्टिक सारखा जो कचरा आहे तो त्याच्यामध्ये टाकला समजा त्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्रोसेसमध्ये, तर ते रस्ते खूप चमकदार आणि खूप दिवस टिकणारे असे होतात. कारण प्लास्टिक हा बाइंडिंग एजंट आहे, चिटकतो ना, तो चिकट असतो. तर असा अनेक मार्गाने वेगवेगळ्या गोष्टी शक्कल लढवून लोकांनी या घन कचरा व्यवस्थापनाचे मार्ग शोधले. आपणही असा एखादा चांगला सेन्सिबल मार्ग शोधायला पाहिजे जो आपल्या देशाला लागू पडेल, बरोबर. आता आपण काय बघितलं की हा जो घन कचरा आहे हा नुसता जमिनीवर नाही राहत, हा पाणी आणि जमीन दोघांनाही प्रदूषित करतो आणि मग नंतर वायू प्रदूषणही करतो, बरोबर. पाणी, जमीन आणि वायू, हवा, बघा, तिघांचे प्रदूषण करतो आणि त्याच्यामुळे मानवी अधिवासाला पुन्हा धोका निर्माण झाले, कारण की तो काय वाढत वाढत जाणारा प्रश्न आहे. आता कचरा निर्मिती प्रतिदिवस माहिती आहे, राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये निर्माण होणारा घन कचरा पुढीलप्रमाणे: मुंबईमध्ये सुमारे 5,000 टन, पुण्यामध्ये 1,700 टन, नागपूरमध्ये 900 टन. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचे एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे अयोग्य घनकचरा व्यवस्थापन. त्यामुळे साचलेला घनकचरा हा विविध आपत्तींचे मुख्य कारण ठरू शकतो. अगदी बरोबर आहे. ही घटना घडली होती ना 26 जुलै, त्यावेळेला आम्ही स्वतः पुरामध्ये, मुंबईमध्ये जो पूर आला होता त्या पुरामध्ये आम्ही अडकलो होतो. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळ्या लोकल बंद, लोकलच्या खालचं सगळं त्याचे खडे असतात ते सगळे वाहून गेले होते. कसं जाणार घरी परत, सगळंच बंद होतं, सगळंच बंद होतं, बसेस बंद, रेल्वे बंद. मुंबईमध्ये फिरायचं म्हणजे लोकल ना, लोकल बंद, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं होतं, इतकं पाणी होतं की जिथे लोकल जाते तिथपर्यंत पाणी होतं, ट्रॅकच दिसत नव्हते, ते खूप खाली असतात. आणि पटरी जिथे आहे 2 पटऱ्यांच्या मध्ये पाणी भरलं होतं, इतकं उंच पाणी, सगळीकडे पाणीच पाणी, म्हणजे इतकं भयंकर पाणी रेल्वे ट्रॅकवरती येणं ही खूप डेंजरस गोष्ट असते, हो की नाही. तर इतका पाऊस पडल्यामुळे सगळं तिथलं ठप्प झालं होतं आणि त्याचं कारण होतं मुंबईमध्ये मिठी नदी नावाची एक नदी, मिठी रिव्हर नाव आहे तिचं. त्याच्यामध्ये ते कसं आहे ना, मुंबईमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे आणि लोकांच्या राहण्याच्या आणि त्यांच्या इतर गरजा पूर्ण करण्याकरता तिथे एकावर एक अशी घरांवर घर खूप आहेत, म्हणजे चिटकून चिटकून पण आहेत आणि एकावर एक पण आहेत. त्याच्यामुळे ना जिथे जिथे असं नदी वगैरे पूर्वीच्या वेळेला होतं त्याच्यावरती लोकांनी अतिक्रमण केली. म्हणजे नदीतला भाग, थोडासा पात्राचा भाग, नदीचं पाणी ज्या वर्षी कमी होतं की कमी पाऊस पडलाय आणि प्रवाह कमी आहे आणि आजूबाजूला माती दिसते,
अशा ठिकाणी आक्रमण करून 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 तिथे लोकांनी राहण्याची घरं तयार केली. असं केल्यामुळे काय झालं, तिथला कचरा वाढला. जिथे लोक जातात तिथे घाण होतेच ना, कचरा वाढला आणि त्याच्यामुळे काय झालं, आजूबाजूचा सगळा परिसर जो होता तो आता काय झाला, प्रदूषित झाला. ह्या सगळ्याचा परिणाम, जिथे पाणी कमी तिथे वनस्पती कमी, वनस्पती कमी, झाडं कमी, पुन्हा पाऊस कमी, आणखी नदीचा प्रवाह होता त्याच्यापेक्षाही कमी कमी होत गेला. नदी आहे पण एकदम छोटूशी नाल्यासारखी नदी झाली आणि त्याच्यामध्ये लोकांनी आजूबाजूला एवढी वस्ती वाढली की सगळा कचरा त्याच्यात टाकून 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 सगळ्या त्या आजूबाजूच्या सगळ्या एरियाला चोकअप करून टाकलं. नदीचं पाणी तर पुढे जायला पाहिजे की नाही, आणि जेव्हा ढगफुटीसारखं काहीतरी होतं, जेव्हा खूप प्रचंड पाऊस पडतो कमी वेळात खूप जास्त, तेव्हा तो पाणी तिथे अडकून राहतो. म्हणजे तो सगळा पाण्याचा प्रवाह तिथे अडकून राहतो. त्याला कुठेतरी जायला जागा पाहिजे ना. नदी, नाले, ओढे इथून ते पाण्याचे प्रवाह वाहत 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 निघून जातात. पण सगळंच तुम्ही बंद करून ठेवलं, प्लास्टिकच्या पिशव्या, कचऱ्याच्या बाटल्या, सगळं तिथे तेच तिथे तरंगत असेल तर पाणी जाणार कुठे? असं झाल्यामुळे ते पाणी तिथल्या तिथे जमा झालं, तुंबलं आणि मग आला पूर. हळूहळू हळू जसं जसं पाऊस कमी कमी व्हायला लागला, वरचं पाणी कमी झालं तेव्हा खालचं पाणी हळूहळू हळू जायला लागलं. 3 दिवस लागले आपल्या ठिकाणावरती यायला आणि 4-5 दिवस लागले आपापल्या घरी परत जायला. असा हा 26 जुलैचा खूप मोठा पूर होता, जो पूर्ण मुंबई कधीच नाही विसरू शकत. आम्ही पण नाही विसरू शकत, कारण आम्ही सगळेच अडकलो होतो. आमची आई फक्त एकटी घरी होती आणि आमच्याच घरात पाणी आलं होतं. आमच्या पूर्ण फ्लोअरवरती सगळ्या घरांमध्ये पाणी होतं आणि मग तेव्हा सगळे लोक, वरचे बिल्डिंग मधले सगळे लोक आले होते. सगळे मदत करतात. मात्र ती गोष्ट तिथे खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कोणी मुंबईला किती पण शिव्या घातल्या ना, ते मुंबईतल्या लोकांचं स्पिरिट खूप चांगलं आहे. कुठली पण आपत्ती आली ना, कुठलंही संकट आलं ना, तर ते एकमेकांचा हात कधी सोडत नाहीत. खाली ग्राउंड फ्लोअरवरती पाणी आलं ना, तर चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या मजल्यावरचे लोक खाली उतरून आले पुराच्या पाण्यामध्ये आणि आमच्या घरातलं सगळं सामान, जितकं जितकं सामान होतं, म्हणजे अगदी चादरी, गहू धान्य भरून ठेवलं होतं ना आपण, गहू तांदूळ वगैरे भरून ठेवतो, सगळी पोती वर उचलून घेऊन गेले. भले तर पाणी लागलं होतं तरी ते घेऊन जाऊया आपण. घरातले टीव्ही, फ्रीज, कपाट, जे जे नेणं शक्य होतं सगळं घेऊन गेले वरती आणि आपल्या घरात ठेवलं. मुंबईतली घरे छोटी छोटी असतात, पण दुसऱ्यांच्या घरातलं सामान आपल्या घरात ठेवावं कारण त्यांना गरज आहे, हे जे मोठ्या मनाचं लक्षण आहे ते तिथे सगळ्यांकडे आहे. म्हणून तिथे लोक जातात आणि पोट भरण्याकरता का असे ना, वडापाव खाऊन जगेन पण तिथे जगेन, कारण तिथे लोक चांगली असतात, एकमेकांना मदत करतात, थोडीशी माणुसकी अजून शिल्लक आहे. बरोबर. तर असा हा 26 जुलैचा पाऊस होता. त्याच्यामध्ये घन कचरा व्यवस्थापन एकदम बेकार, गव्हर्नमेंटने स्वतःचं काम केलं नाही. पावसाळ्याच्या आधीचं काम आहे. पाऊस पडल्यानंतर एवढ्या मोठ्या एरियामध्ये होणारच ना, भल्या ढगफुटी होऊ दे किंवा नको होऊ दे, तुमचं कामच झालेलं नाहीये, तुमचं क्लिनिंगच नाहीये. तुमच्या गटारांमध्ये, तुमच्या नद्यांमध्ये, तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कचराच कचरा साठलेला आहे. तुम्ही जर तो उचललाच नाही, त्याचं तुम्ही व्यवस्थापनच केलं नाही, तर सगळीकडे तुंबणार पाणी नाही तर काय होणार आहे. म्हणून घन कचरा व्यवस्थापन हे शिकवलं पाहिजे शाळेमध्ये, आणि जे शिकलेले नाहीयेत त्यांना ते माहिती असायला पाहिजे की आपण जर निर्णय घेणार असू तर आपल्या एका निर्णयामुळे एवढ्या सगळ्या लोकांचं आयुष्य किती पणाला लागू शकतं. तुम्हाला आता हे माहितीये, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हे शिकलाय, तुम्हाला का दिलंय हे? तुम्ही स्वतः ही गोष्ट डोक्यात ठेवून, लक्षात ठेवून, कचरा काय असतो, कसा असतो, मी कचऱ्याचं काय करायला पाहिजे हे शिकावं म्हणून हे पुस्तकात दिलंय. धडा नुसता पाठ करून पेपर लिहून येण्यापुरता नाहीये. हा विषय आपण आपल्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये आणायचा आहे की हा कचरा निर्माण होणारच आहे. तुम्ही किती नाही म्हटलं तरी पण मला कचरा तयारच नाही करायचा, असं होऊ शकत नाही. कचरा हा बनेलच. त्याचं व्यवस्थापन करणं इथे डोकं आहे आणि ते तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही अजून शाळेत आहात आणि बुद्धिमान आहात. ठीक आहे, आज आपण घनकचरा ह्याच्या बद्दल, त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोललो. पुढच्या वेळेला आपल्याला आपत्ती व्यवस्थापन हा मुख्य महत्वाचा जो आपला धड्याचा भाग आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे, थोडासा याचा भाग उरलेला आहे, बायोडिग्रेडेबल, नॉन डिग्रेडेबल, ते सगळं आपण पुढच्या वेळेला बोलूया. ते काही फार मोठं नाहीये. हा धडा पुढच्या वेळेला आपला संपणार आहे. चला आज आपण थांबू इथे, पुढच्या वेळेला या धड्याचा पुढचा भाग बघू. बाय बाय, थँक्यू.